नमस्कार मित्रांनो, मी परत एकदा आपलं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर। आपला आजचा जो विषय आहे तो आहे ॲव्हरेजच्या संदर्भात। म्हणजे बऱ्याच जणांचं कंप्लेंट असतं किंवा जे नवीन ड्रायव्हर्स असतात किंवा जे नवीन गाडी शिकलेले असतात किंवा बरेच अनुभवी ड्रायव्हर पण असे असतात की जे कंप्लेंट करतात की गाडी ॲव्हरेज देत नाही। कुठेतरी काहीतरी मायनर्स छोट्या छोट्या मिस्टेक होतात, त्यामुळे आपली गाडी ॲव्हरेज देत नाही आणि आपण त्याकडे कळत न कळत आपलं लक्ष जात नाही। असं नाही की 100% कोणी परफेक्टच असतं किंवा 100% कोणी इम्परफेक्ट असतं, पण छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला यूज टू होऊन जातात। आपण ते रोज यूज करतो म्हणून आपल्याला त्या चुका दिसत नाहीत। काही गोष्टी अशाच मी फॉलो केल्या आणि माझा ॲव्हरेज जो असतो तो सुधारलाय। हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे। आता जवळपास मी ऑगस्टपासून गाडी चालवतोय। ही गाडी जवळपास साधारणपणे आता 12 ते 12.5 किलोमीटर मी गाडी चालवलेली आहे आणि या गाडीने मला कुठेही ॲव्हरेजच्या बाबतीत परेशान केलं नाही। साधारणपणे आता हे नेक्सॉनचं 1.5 डिझेल इंजन आहे, 1500 सीसी इंजन आहे आणि 22-23 ॲव्हरेज मी सहज या गाडीमध्ये काढतो। सिटीमध्ये 20-21 ॲव्हरेज आरामशीर ही गाडी देते। काही ट्रिक्स मी फॉलो केल्यात, काही टिप्स असतात ज्या की आपल्याला फॉलो कराव्या लागतात। जर ह्या तुम्ही फॉलो केल्यात तर नक्कीच मी सांगू शकतो की तुम्हाला गाडी चांगला ॲव्हरेज देईल। गाडी कुठली असू दे, पेट्रोल असू द्या, डिझेल असू द्या, 1500ची असू द्या किंवा 1.2ची असू द्या, म्हणजे 1200ची असू द्या। जर जसं की डिझेल गाडी आहे, डिझेल गाडीमध्ये जास्त काही ॲव्हरेज प्रॉब्लेम देत नाही, पण जर ही ट्रिक जर तुम्ही पेट्रोलच्या गाडीमध्ये जरी यूज केली तर मी निश्चित सांगू शकतो की 100% तुमचा ॲव्हरेज वाढेल। तर सगळ्यात पहिले तुम्हाला स्वतःला कंट्रोल करावं लागेल, स्वतःचा माइंड सेट करावं लागेल की हो, मला ॲव्हरेज काढायचं आहे, या पद्धतीने मला गाडी चालवायची आणि नक्कीच मला एवढा ॲव्हरेज गाडीचा काढायचा आहे। तर सुरुवात करूयात की काही पॉईंट्स आहेत जे की आपल्याला फॉलो करायचे। पहिला पॉईंट असा आहे, जेव्हा पण आपण गाडी स्टार्ट करतो तेव्हा आपल्या मीटर गेजवर एक IFE नावाचं मीटर गेज असतं, इन्स्टंट फ्यूल इकॉनॉमी नावाचं मीटर गेज असतं। काही गाड्यांमध्ये ते डिजिटल असतं, काही गाड्यांमध्ये ॲनालॉग असतं। तर ते आपल्याला मॅक्सिमम साईडला ठेवायचे, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त साईडला ठेवायचे। ते कसं ठेवायचं मी सांगतो। त्याच्याकडे थोड्या थोड्या वेळाने नजर ठेवायची, आपली गाडी ओव्हर स्पीड होतीये किंवा आपल्या गाडीचे RPM जास्त होत आहेत या गोष्टीकडे लक्ष ठेवायचे आणि आपल्याला ते किंवा आपली गाडी कोणत्या गिअरमध्ये आहे, योग्य गिअरमध्ये आहे की नाही, हे ते आपल्याला मीटर गेजवरूनच कळतं। इन्स्टंट फ्यूल इकॉनॉमी ते जर मॅक्सिमम साईडला आहे तर निश्चितच तुमची गाडी चांगला ॲव्हरेज देईल। तुम्ही आजपासूनच, इनफॅक्ट तुम्ही आतापासूनच म्हणजे हे बघायला सुरुवात ठेवा की इन्स्टंट फ्यूल इकॉनॉमीचा जो मीटर गेज आहे आपल्याला मोर दॅन मॅक्सिमम, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त, मोर दॅन हाफ, सॉरी मॅक्सिमम नाही, मोर दॅन हाफ असला पाहिजे, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त त्याच्या स्ट्रेंथ असली पाहिजे। त्याच्यानंतर आपल्याला दुसरी गोष्ट करायची की गाडीचे जे RPM असतात, म्हणजे RPMचं एक मीटर वेगळं असतं, टॅपोमीटर म्हणतो आपण त्याला, लेफ्ट साईडला असतं ते स्पीडोमीटरच्या बाजूला। तर ते त्याचा RPM मीटर असतो, एक्सेलरेटर करतो गाडी, एक्सेलरेटरचं पॅन्डल दाबतो, ते आपल्याला एवढं लक्षात द्यायचं की 2000च्या आतमध्ये किंवा 2200च्या आतमध्येच आपली गाडी राहिली पाहिजे। म्हणजे साधारणपणे जर 2200 RPM किंवा 2000 RPM वर जर तुम्ही गाडी चालवली तर 90-100 पर्यंत गाडी चांगली चालते आणि 90-100 ही चांगली स्पीड आहे मित्रांनो। 90-100 ने आपला रस्ता पण कटतो आणि चांगली स्पीड पण आहे। त्यामुळे तुम्हाला एक लक्ष द्यायचंय की जो RPM मीटरचा असतो, काटा असतो, तो आपल्याला 2000 किंवा मॅक्सिमम 2200च्या आतच आपल्याला ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्या इंजनवर लोड येणार नाही। लोड आला तर गाडी जे असते, डिझेल असो, पेट्रोल असो, CNG असो, जास्त कन्झ्युम करेल। जास्त कन्झ्युम केले तर ॲव्हरेज कमी येईल। तर एक वाईस वर्सा फॅक्टर आहे। इन्स्टंट फ्यूल इकॉनॉमी पण तुमची अर्ध्यापेक्षा जास्त राहील जर तुमचा RPM मीटर 2000 किंवा 2200च्या आत असेल तर। जसं की ही टाटा नेक्सॉन आहे, हिला 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन येतं, डिझेल इंजन असल्यामुळे 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन येतं। तर पेट्रोलमध्ये पण नेक्सॉनच्या 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनच येतं, पण 6 स्पीड असल्यामुळे याचं RPM जो असतो तो थोडंसं कमी राहतो। आपल्याला 100च्या वर पण 2000 RPM वर गाडी नेता येते। पण ज्या गाडीला 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन नाही किंवा 5च गिअर आहेत, फॉरवर्डचे 5 गिअर आहेत, त्या गाड्यांनी ही ट्रिक फॉलो करा। एक तर तुमचा RPM 2000 किंवा मॅक्सिमम 2200च्या आत ठेवा, तुम्हाला नक्कीच चांगला ॲव्हरेज मिळेल। त्याच्यानंतर जेव्हा आपण ओव्हर स्पीडिंग करतो, ओव्हर स्पीडिंग जर केली तर तुमच्या इंजनवर लोड येतो। इंजनवर लोड आल्यामुळे सारखीच गोष्ट, फ्यूल कन्झम्पशन जास्त होणार आणि फ्यूल कन्झम्पशन जेव्हा जास्त होतं तेव्हा आपल्या फ्यूल इकॉनॉमीवर त्याचा इफेक्ट पडतो। त्याच्यानंतर जेव्हा पण आपण गाडी डाऊनशिफ्ट करून किंवा अपशिफ्ट करून जेव्हा आपण गाडी पळवतो त्यावेळेस काही लोकांच्या काही चुका असतात ज्या की सुरुवातीला मी पण केल्यात। आपण पूर्ण एक्सेलरेटर दाबतो, गाडी लवकर निघून जावं म्हणून, ओव्हरटेक करताना गाडी लवकर निघून जावं म्हणून आपण पूर्ण एक्सेलरेटर दाबतो, काही लोक दाबतात। तर तिथे तुम्हाला एक ट्रिक फॉलो करायचे, जे आपण एक्सेलरेटरचं पॅन्डल जे दाबतो आपण, ते आपण युनिफॉर्मली दाबायचं, युनिफॉर्मली प्रेस करायचे, म्हणजे हलका गाडी मोशनमध्ये, हलक्या मोशनमध्ये आणायचे, जेणेकरून इंजनवर लोड येणार नाही, बेल्ट्सवर लोड येणार नाही, गिअरवर लोड येणार नाही आणि तुमचं जे फ्यूल इकॉनॉमी आहे ती चांगली येईल। तर ह्या काही गोष्टी आहेत मित्रांनो, त्या फॉलो कराव्या लागतात। त्याच्यानंतरचा जो एक पॉईंट आहे, हे मी जे तुम्हाला सांगतो हे माझे सगळे पर्सनल पॉईंट्स आहेत आणि हे यूज करून आणि हे न यूज करून दोन्ही मी सांगितले की मला ॲव्हरेजवर बऱ्यापैकी फरक पडलाय।
त्याच्यानंतरची जी गोष्ट आहे, योग्य वेळेत योग्य गिअर तुम्हाला बदलायचा आहे, जेणेकरून आता तुमचा एखादा समोर स्पीड ब्रेकर आला तर आपण गाडीची स्पीड ब्रेक करतो, गाडी थांबवतो, एक साधारण 60-70 वर जर आपली गाडी असेल तर आपण 30-40 वरती गाडी आणतो, स्पीड ब्रेकर पास करतो, आपली गाडी उदाहरणार्थ तिसऱ्या गिअरमध्ये असेल तर तिसऱ्या गिअरमध्ये पण ती इथून गाडी निघून जाते, पण गाडीला थोडंसं स्ट्रगल करावं लागतं, गाडीला थोडासा लोड घ्यावा लागतो. तर तो लोड गाडीला द्यायचा नाही. तुम्ही लगेच स्पीड ब्रेकर झाला की डाऊन शिफ्ट करा, तिसऱ्यावरची दुसऱ्यामध्ये गिअरमध्ये गाडी आणा आणि तिथून मोशनमध्ये गाडी आणा. असं केल्याने तुमच्या गाडीच्या ॲव्हरेजवर खूप फरक पडतो. नाहीतर तुम्ही लक्ष देऊन बघा, तिसऱ्या गिअरमध्येच गाडी असेल, 60-70 वरून तुम्ही 30-40 वर गाडी आणली, तिसऱ्या गिअरमधूनच तुम्ही जर गाडी काढली तर इन्स्टंट फ्यूल इकॉनॉमी एकदम 0 होते, शून्यावर येते. तर तिथे तुमच्या गाडीचा ॲव्हरेज मार्क. नंतरचा जो पॉईंट आहे मित्रांनो, तो असा आहे की बऱ्याच जणांमध्ये, मॅक्सिमम लोकांमध्ये मिसकन्सेप्शन आहे, गैरसमज आहे की गाडीचे काच उघडे ज्यावेळेस आपण ठेवतो त्यावेळेस गाडी चांगला ॲव्हरेज देते. तर मित्रांनो असं बिलकुल नाही. गाडीचं जे डिझाईन असतं ते एरोडायनॅमिकली बनवलेलं असतं. कुठल्याही इंजिनियरने गाडीचं डिझाईन जे असं बनवलेलं असतं, ज्यावेळेस गाडी आपली वेगाने चालते, 60-70 100 125च्या स्पीडने गाडी चालते, त्यावेळेस ती गाडी वाऱ्याला चिरत समोर जाते. तर अशाने प्रेशर आत येऊ नये म्हणून आपण गाडीचे काच बंद ठेवतो. तर बऱ्याच जणांमध्ये असा गैरसमज आहे की गाडीचे काच ज्यावेळेस आपण उघडे ठेवतो त्यावेळेस गाडीच्या इंजनवर लोड येत नाही, एसी बंद असला की, आणि गाडी आपल्याला चांगला ॲव्हरेज देते. तर मित्रांनो हे सगळ्यात मोठी चूक आहे, याने जास्त नुकसान होतं. उलट जर तुमच्या गाडीचे काच बंद असतील, एसी चालू असेल तर नो डाऊट 1-1.5 किलोमीटरचा, लिटर मागे 1 किंवा 1.5 किलोमीटरचा फरक पडेल. पण जर तुमच्या गाडीचे काच उघडे असतील तर 2 नुकसान होतील. एक तर तुमच्या गाडीचा ॲव्हरेज कमी येईल आणि जे तुमचं गाडीचं रूफ आहे ते बारीक बारीक कणांनी ते खराब होऊन जाईल. तर मित्रांनो ज्यावेळेस आपली गाडी वेगाने चालते त्यावेळेस गाडीचे काच बंद ठेवा आणि एसी चालू ठेवा. 1-1.5 किलोमीटरचा फरक पडेल, पण गाडीचे काच जर उघडे असतील तर अपोजिट प्रेशर जे असतं, वारं गाडीच्या आतमध्ये घुसलं आणि प्रेशर क्रिएट होऊन जाईल आणि गाडीवर लोड येईल, आणि लोड आला की कन्झ्युम जास्त करेल फ्यूल आणि त्याच्यानंतर फ्यूल एफिशियन्सीवर मार खाईल. तर मित्रांनो गाडीचे काच नेहमी बंद ठेवा. याच्यानंतर मित्रांनो अजून एक पॉईंट आहे जे की आपल्याला लक्षपूर्वक, त्याच्यावर काळजीपूर्वक आपल्याला ध्यान द्यायचे. गाडीचं जे टायर प्रेशर असतं ते तुम्हाला मेंटेन ठेवायचं. गाडी जर अंडर प्रेशर असेल, म्हणजे गाडीमध्ये साधारणपणे आपण 32-33 PSI पॉईंटमध्ये हवा ठेवतो, कोणी 35 पर्यंत ठेवतं. ती गाडीची हवा जर तुमची कमी असेल तर नक्कीच तुमची गाडी ॲव्हरेज देणार नाही, आणि जास्त असेल तर तुमची गाडी बबलिंग करेल, गाडी स्टेबल चालणार नाही रोडवर. त्यामुळे हवा जर जास्त असेल तर ॲव्हरेजवर तेवढा फरक पडणार नाही. पण हवा जर कमी असेल, 25 PSI 30 PSI किंवा मग त्यापेक्षा कमी असेल तर टायर जास्त दबून चालेल, गाडीला अजून स्ट्रगल करावं लागेल, गाडी जास्त कन्झ्युम करेल आणि कन्झ्युम केल्यामुळे आपल्याला ॲव्हरेज कमी मिळेल. तर आपल्याला मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेले, एक सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला 200-250 किलोमीटरवर तुम्हाला तुमच्या गाडीची हवा चेक करायची आणि मेंटेन ठेवायची आहे गाडीची हवा. कारण की, आणि तुम्हाला सांगतो उन्हाळ्यामध्ये नायट्रोजन भरलेलं कधीही चांगलं, फारसा काही फरक नसतो, पण थोडंसं प्रेशर जे असतं, ज्याचं गरम होण्याचं जे प्रेशर असतं ते थोडं कमी होऊ शकतं. तर तुम्ही एक काळजी घ्यायची की 150, 200, 300 किलोमीटरवर तुम्हाला हवा चेक करायची, जेणेकरून ॲव्हरेजवर त्याचा परिणाम होणार नाही. हे सगळे पॉईंट जर मित्रांनो तुम्ही फॉलो केले तर मी नक्की सांगू शकतो. आणि ह्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ह्या चुका करतो, पण त्या कळत नकळत आपल्या हातून होत राहतात आणि आपल्याला त्या चुका वाटत नाहीत. आणि अजून एक पॉईंट आहे मित्रांनो, ज्यावेळेस पण आपण ओव्हर स्पीडला असतो किंवा मग आपण घाटातून खाली उतरत असतो, त्यावेळेस आपण सगळ्यात मोठी चूक करतो, आपण कंटिन्यू गाडी ब्रेकवर कंट्रोल करतो. कंटिन्यू 100% आपण गाडी ब्रेकवर कंट्रोल करतो. अशाने काय होतं, एक तर तुमचे ब्रेक पॅडल जे असतात ते जास्त घासतात, ब्रेक शूज जे असतात ते जास्त घासल्या जातात, गरम होतात आणि ब्रेक फेल होण्याचे चान्सेस होतात. आणि नेहमीसाठीच ज्यावेळेस प्लेन सरफेसवर पण आपण गाडी डायरेक्ट ब्रेकनी कंट्रोल करतो, अशाने काय होतं मित्रांनो, थोडासा ब्रेक शूवर पण लोड येतो आणि त्याचा ॲव्हरेजवर पण फरक पडतो. शक्यतो तुम्ही इंजन ब्रेकिंग करा, म्हणजे गाडी जर 5व्या गिअरमध्ये असेल तर 4थ्या गिअरमध्ये आणा, हळूहळू ब्रेक द्या, क्लच सोडा, म्हणजे इंजनला स्वतः कंट्रोलमध्ये ठेवा, इंजनला मोशनमध्ये ठेवा. क्लच दाबून ब्रेक दाबल्याने थोडासा प्रॉब्लेम येतो. तर त्यामुळे एक सवय लावून घ्या की आपल्याला इंजन ब्रेकिंग करता आली पाहिजे. ह्या जर सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्यात, मी 100% सांगू शकतो मित्रांनो की गाडी ॲव्हरेज देईल. गाडी पेट्रोल असो किंवा डिझेल असो, कुठली गाडी असो, 100% ॲव्हरेज देईल. मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला ग्रो होण्यासाठी मदत करा. धन्यवाद.